सर, ॲसिडिटी म्हणजे छातीत जळजळ होणे किंवा उलटी होणे किंवा डोकं दुखणे एवढंच आहे का? नाही, मध्ये बरेच त्रास समोर येतात. रात्रीचा खोकला असणे किंवा वारंवार घसा खकारून सकाळी उठल्या उठल्या खूप खोकला येणे, खूप मोठं बलगम पडणे, ह्या गोष्टी ॲसिडिटीमध्ये जातात. काही लोकांना ENTचं पूर्ण चेकअप केल्यानंतर सुद्धा कान दुखणे, हे पण ॲसिडिटीचं एक लक्षण असतं. बऱ्याच लोकांना पहिला किंवा दुसरा घास गिळताना अचानक खूप त्रास होणे किंवा ते लोक बऱ्याच वेळेला जेवताना पाणी पितात. अशा लोकांमध्ये पण ॲसिडिटीचा त्रास किंवा त्याच्यामध्ये त्या ॲसिडिटीमुळे झालेले कॉम्प्लिकेशन्स पण असू शकतात. तर अशा लोकांनी तर लवकर सल्ला घेणं गरजेचं आहे. इतर जे त्रास आहे त्याच्यामध्ये चालताना थोडासा दम लागायला लागणे किंवा बोलताना दम लागणे किंवा आवाजाचा कोत कमी होणे किंवा घशाचा आवाजाचा सूर बदलणे किंवा आवाज घोगरा होणे. काही पेशंट्समध्ये अति तीव्र वेदना छातीमध्ये होणे आणि ते खांद्यापर्यंत जाणे, जे आपण टिपिकली हार्ट अटॅकचं लक्षण मानलं जातो, परंतु बऱ्याच वेळेला ते कार्डियक प्रॉब्लेम नसून किंवा हार्टचा प्रॉब्लेम नसून फक्त साधी ॲसिडिटी पण असू शकते. पण यावेळेला अशा रुग्णांनी त्यांचं पहिले कार्डियक चेकअप करणं जास्त गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ॲसिडिटीकडे वळू शकतो.